नमस्कार मित्रांनो, मी कैलास कोडे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि मित्रांनो, आज चाललो आम्ही कन्याकुमारीला भेट द्यायला. आणि आमचं आजचं दुसरं ठिकाण म्हणजे कन्याकुमारी. तर आज आम्ही आता इथे तिरुवनंतपुरम सेंट्रल स्टेशनला आलो आहे. आणि तिथून आता आम्ही कन्याकुमारीला जाणार एक्सप्रेस पकडली. आणि आता आम्ही एक्सप्रेसमध्ये बसून आमचा प्रवास होणार आहे. तो कन्याकुमारीला 2 तासाचा प्रवास आहे. आणि आता आम्ही तिकीट काढून आता डब्यामध्ये बसतोय. ट्रेन आली पुणे कन्याकुमारी एक्सप्रेस. आणि आम्ही आमच्या ट्रेनमध्ये बसलो, परंतु आमचं रिझर्वेशन नव्हतं. आणि आम्ही जनरल तिकीट काढलं आणि स्लीपर डब्यामध्ये चढलो. जागा वगैरे भेटली आम्हाला, पण TC आले आणि त्यांनी आमचं जे तिकीट होतं जनरलचं ते आपले रिझर्वेशन तिकीटमध्ये कन्वर्ट केलं. आणि प्रत्येकी 100 रुपये घेतले. तरी फाईनची म्हणजे ते तिकीट कन्वर्ट केलेली पावती असते, असे आपल्याला फाईन मारल्यासारखी पावती देतात. आणि हे आमचे 3 मेंबर, यांना कायम नुसती विंडो सीट लागते. हां, आणि यांना भूक लागलेली असते आणि यांना विंडो सीट पाहिजे असते बस. आणि बाहेर बघा नुसत्या केळीच्या बागा, काय ते नारळाच्या झाड आहेत बघा मोठी मोठी. खूप छान आहे. केरळ फिरून फिरून आम्हाला मस्त वाटलं. आणि हे सागर बनकर, हां, हे पण कंटाळतात. आणि मित्रांनो, हे आमचा आहार आम्ही भरून आणले आपल्या गावावरून. आणि म्हणून आता आम्हाला भूक लागली आणि मग आमचा एक बॉक्स पुन्हा भेळीचा आणलाय. आणि आता पुन्हा आमचा नाश्ता सुरू झालाय. या तुम्ही पण भेळ खायला. आणि कधी जर तुम्ही बनकर फाट्यावर गेले आमच्या जुन्नरला तर नक्की भेळीचा आनंद घ्या. आपल्याला इकडे फक्त नारळाच्या आणि केळीच्याच बागा बघायला भेटतील. खूप मोठ्या प्रमाणात नारळ आहे. मित्रांनो, बघू शकता आता पण भात शेती इकडे डबल टिबल पीक काढलं जातं इकडे भाताचं. तर बघा किती आता भात सध्या हिरवं आहे. अजून याला 2 महिने जातील काढायला. बघा किती सुंदर भात शेती आणि बाजूला नारळाची झाडं. तर एकदम मस्त मस्त वातावरण इकडे. पावसाचं वातावरण झालंय. असं वाटतं आता पाऊस येईल. फायनली पोहोचलो कन्याकुमारी स्टेशनला. तर आम्ही आता मस्त ऑटोमध्ये बसलोय. आणि इथून कोणत्या पॉईंटला, विवेकानंद रॉक मेमोरियल पॉईंट, हां, तिथपर्यंत जायला आपल्याला 100 रुपये म्हणजे 100 रुपये घेतात. तर हे रिक्षावाले काका आहेत, त्यांनी आम्हाला रिक्षामध्ये बसून चालवले त्या पॉईंटला. ते 1-1.5 किलोमीटर आहे. तर तुम्ही जर तुमच्याकडे वेळ जर असेल तर तुम्ही पायी पण जाऊ शकता. पण आम्ही रिक्षाने चालले, वेळ कमी आहे. आम्हाला पुन्हा एकदा तिरुवनंतपुरमला जायचं आहे.